सुळे बोलताय तिथे. पण अर्थातच त्या राज्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांना फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की काय झालंय. आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार. एक प्रश्न विचारतो, तुम्ही सत्तेत जाताय, मी तुम्हाला सांगू, गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही करा. म्हणजे माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून माझ्याबद्दल चर्चा त्याला 12 वर्ष होती. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की 12 वर्ष तुम्हाला कसा काय कंटाळणे आला हा प्रश्न विचार. पण तुमची काही चर्चा होती की भाजप सोबत तुम्ही सत्तेत जाणार आहात का? काही आमच्याशी कोणी बोलत नाहीये, आम्ही कुणाशी बोलत नाही, हा विषयच नाही. म्हणजे चर्चेलाच तो विषय आमच्यात नाही. तुम्ही टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात अनेक वेळा बघते आणि मला गंमती वाटते. तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस कुठून या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात माहिती नाही, पण ठीक आहे. आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षापूर्वी एक गोष्ट मला सांगितली होती, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालते याचा अर्थ नाणं आपलं अजून खणखणीत आहे. त्याच्यामुळे असा मी विचार करते आणि पुढे जाते. चर्चा आहे का? मर्जरच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे, कारण वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत. त्याचं एकदा तुम्ही बोलून टाकलं म्हणजे सोपं आहे. कुठल्या मर्जर? एनसीपी अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही. दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणीधुणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वास्तव, आय लिव्ह द मोमेंट. त्या क्षणात मी इतिहासात रमत नाही. त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे. दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती. आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं. आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही. माझा भाऊ आता गेला, त्याच्यामुळे मला त्या इतिहासात रमायचं नाही. आता आम्ही आमच्या मार्गाने, ते त्यांच्या मार्गाने. पार्थ पवार आणि सुरेंद्र पवार वगळता बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडचे, ते आता विलीनीकरणाला राजी झाले, पवार साहेबांच्या भेटी घेत आहेत असं सांगितलं जातंय. काय करते? आदरणीय पवार साहेबांना कोणीही भेटलेलं नाही. प्रफुल्लभाई अनेक वेळा आमच्या घरी गेले 60-50 वर्ष येत आहेत, तसे ते कधीतरी येतात, कधी लपून छपून येत नाही. सुनील तटकरे एकदा आले होते, पण जसे सुनील तटकरे आले तसे भुजबळ साहेबही आलेले आहेत मागे. अनेक आमदार येतात, मकरंद पाटील येतात, कारण का आमच्यामध्ये ठीक आहे त्यांनी एखादा निर्णय घेतला, पण आम्ही आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध म्हणजे रेवतीच्याही लग्नाला हे सगळे चालले होते, त्यांना आमंत्रणही होते. भुजबळ साहेब आशीर्वाद द्यायला आले होते, मकरंद आलं, किती लोक आले होते. फक्त हसन मुश्रीफ आले ना, बाकी सगळेच आले होते आणि सगळ्याच पक्षाचे लोक आले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय 2-3 वर्षापूर्वी झालं, मी मूव्ड ऑन आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि आम्ही आमच्या घरामध्ये समाधानी आहोत आणि सुखी. काँग्रेसमध्ये देखील विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होतात, या संदर्भात देखील तुम्ही एकदा भाष्य करू नका. काय विषय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा कुठेही विलीनीकरणच्या चर्चेत नाही. काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आम्ही काँग्रेसचा प्रस्ताव दिलेला नाही. आणि आमचे आणि काँग्रेसचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. म्हणजे मी दिल्लीला आल्यावर दरवेळीच मी प्रियंका गांधींची वेळ मागते, शक्य असेल तर आम्ही नक्की भेटतो. महाराष्ट्रात काय चाललंय, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय आहे राज्याची, त्याच्यावर अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा होते. अनेक JPCs मध्ये प्रियंकाजी आणि मी एकत्रही आहोत. त्याच्यामुळे मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मध्ये काय चर्चा झाली पाहिजे किंवा राहुलजींची मी वेळ घेतो आणि त्यांच्याशी संपर्क साधून काय साधारणपणे राज्यात चाललेलं आहे किंवा देशात चाललंय याची चर्चा अनेक वेळा आमच्या सगळ्यांमध्ये होते. आमचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आहेत. राहुलजीही रेवती आणि सारंगला देईल, आशीर्वाद देण्यासाठी खडके साहेब असतील, हे सगळे आले होते आणि त्याच्यामुळे आम्ही एक मित्र पक्ष म्हणून आम्ही कालही एकत्र होतो, आजही उद्याही.
मॅम या पण याच्यामध्ये एक असं आहे बेस की जो आहे खासदार- एकच मिनिटं. खासदार याच्यामध्ये असं- बेस जो आहे तो पार्लमेंटरी सेशन आणि त्यात आणलेले बिल्स आहेत डिलिमिटेशन म्हणा किंवा विमेन रिझर्वेशन म्हणा किंवा आर्टिकल 130 चा जो अमेंडमेंट आहे तो आहे आणि टीएमसी नंतर एकनाथ शिंदे आणि आता जेव्हा तुमच्या चर्चा होत आहेत तर तुमचा या सगळ्यांना कसा काय सपोर्ट असेल आणि काय हे मत असेल एकतर महिला आरक्षणाचं बिल आम्ही एकमताने पास केलंय सगळ्याच पक्षांनी आणि आता डिलिमिटेशन कमिशन तर आता बसेलच कारण का त्याची वेळ आली. आता डिलिमिटेशन मध्ये एनडीएने आम्हाला एक प्रस्ताव दिला होता की 50% सीट प्रत्येक राज्यात वाढतील असा जो प्रस्ताव केला होता त्या प्रस्तावाला आम्ही सांगितलं आम्हाला लेखी द्या कारण का त्याच्यानंतर आम्ही सगळे इंडिया अलायन्समध्ये चर्चा करू आणि त्याच्यातून निर्णय घेऊ आणि त्याच्यात सगळ्याच राज्यांना समान न्याय मिळेल असं भारत सरकारने आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे जर सगळ्यांना न्याय मिळत असेल तर आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत असं आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका होती. पण तसं ठोस काही केंद्र सरकारकडून आमच्याकडे अजूनही प्रस्ताव आलेला नाही. जर भविष्यात आला तर डिलिमिटेशन जर होणारच असेल तर ते सगळ्यांच्या संमतीने जे निर्णय प्रक्रियेत आणि संविधानाच्या चौकटीत आहे त्याप्रमाणे व्हावं. आणि लोकसभेला जागा वाढवण्याचं पण तो प्रस्ताव ऑफिशियली आलेला नाही. तोपर्यंत ऑफिशियली येत नाही त्याच्यावर आम्ही कसं बोलणार भाष्य कसं करणार. याशिवाय खासदार अस्वस्थ आहेत हे जर काही खरं आहे का तुमच्या पक्षात? खासदार अस्वस्थ आहेत. 8 खासदार अस्वस्थ आहेत, कधी 4, कधी 2, कधी 3. म्हणजे मला असं विचारायला ना तर त्यातली गंमत पण निघून गेली. कारण आम्ही 8 खासदार कालही एकत्र होतो, आजही एकत्र आहे आणि उद्याही राहू. आणि आम्ही 8 खासदार जो काही निर्णय घेऊ आम्ही 8 खासदार जो निर्णय घेऊ तो एकत्र 8 जणांचाच असेल. तो 8 जणांचाच असेल जो काही निर्णय आहे आणि आम्ही 8ही जण जिथे आहोत तिथे समाधान आहे. काही तावडीची मुंबईमध्ये भेट झाली त्याच्यावर चर्चा सुरू झाल्या. अहो विनोदजी आणि मी एका जीपीसी मध्ये आहोत.